नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 15 मार्च 2026. आपला हा अंदाज आहे 22 मार्चपर्यंत, म्हणजे एकंदरच 6 दिवसाचा अंदाज आहे. या 6 दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या दिवशी पावसाची शक्यता आहे किंवा पाऊस पडणार आहे व कोणत्या दिवशी पावसाची शक्यता नाही, आपण प्रत्यक्ष डिटेलमध्ये पाहूया. अंदाज सांगू आणि थोडेफार लक्षात घ्या. तुम्ही अंदाज सांगताना काही जण असे जे काही कमेंट करतात की तुम्ही कोल्हापूरला तुम्ही पाऊस सांगितला नव्हता. मी पहिल्यापासून सांगत आहे की त्याच्यामध्ये हे म्हणजे रत्नागिरीपासून वरचा भाग आहे तो मग फक्त मुंबई आणि ठाणे या भागामध्येच, कोकणामध्ये मुंबई आणि ठाणे या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. हे मी माझा अंदाज पहिल्यापासून होता. तर आज कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे? तर आज पण देखील चांदवड या भागामध्ये थोडीफार पावसाची शक्यता आहे. म्हणजेच कालच्या तुलनेने आज थोडंफार तिथं वातावरण कमी राहणार आहे. आज चांदवड या भागामध्ये, कोल्हापूर जिल्हा, चांदवड आणि जत या भागामध्ये फक्त ही बॉर्डर लाईन, कर्नाटक बॉर्डर लाईनमध्येच पावसाची शक्यता आहे. जत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूरमध्येच सोलापूर सोलापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. अक्कलकोट इथे थोड्याफार प्रमाणामध्ये. तर इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, लोहा इथे एका दोन ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर इकडे जास्त थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता, म्हणजे इथं 5 ते 10 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता, जास्तीत जास्त 0 पासून ते 5 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता, 5 ते 10 जास्तीत जास्त. पण इकडे जे लातूर आणि नांदेड हा भाग आहे यामध्ये थोडं वाढ होण्याची शक्यता. लातूर भागामध्ये उदगीर इथे थोडी पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे आज. म्हणजे काल लातूरला पाऊस नव्हता, तर आज लातूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर नांदेड भोकरदन, आज भोकरदन, हिमायतनगर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच आता जास्त स्वरूपामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर पावसाची शक्यता म्हटलं तर इकडं जामणी पहा. आज जामणी, नांदेडमध्ये किनवट, माहूर या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. वणी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमणूर आणि पोंभरणी, पारडी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर आणि यवतमाळमध्ये मोठ्या क्षेत्रावर थोड्या पावसाची शक्यता आहे. आज एकंदरच गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर वरचा भाग जो आहे म्हणजे तिकडचा बीड, परभणी, हिंगोली पश्चिम, तसेच बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे आणि साताऱ्याचा दक्षिणेकडचा भाग, फलटण, सिंगणापूर या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. आज पहा, या भागामध्ये पावसाची शक्यता नाही. आता उद्याचे वातावरण, उद्या आहे 16 तारीख. तर 16 तारखेला थोडे अजून वातावरण वाढण्याची शक्यता आहे. 16 तारखेला अजून थोडे वातावरण वगैरे सर. 16 तारखेला तुळजापूर, बार्शीपर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील 16 तारखेला उद्या रेणापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 17 वाढ होणार. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे उद्या. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी या भागामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे. आणि इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर, धारवा या भागामध्ये आणि बाबुळगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे उद्या. तसेच चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया या भागामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर वरचा भाग जो आहे त्यामध्ये जालना, बीड, अंबाजोगाई इथं सुद्धा उद्या पावसाची शक्यता जवळपास 90% नाही, 10% भूभागामध्ये 10% पावसाची शक्यता आपण अंबाजोगाई देतो. वरच्या भागामध्ये इकडे बुलढाणा हा भाग आहे. ह्या भागापासून, परभणीपासून वरी इकडे नाशिक, पुणे या भागामध्ये उद्या देखील पावसाची शक्यता नाही. आता 18 तारखेला अजून वातावरण वाढणार. आता 18 तारखेला लातूर, नांदेड, धाराशिव या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणजे 2 दिवस हा तुरळक पाऊस होता. तर 18 तारखेला मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता, वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसंच 18 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये शिरूर, आष्टी, पाटोदा या भागामध्ये आणि एका दोन ठिकाणी वडवणी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर परभणी जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड, पालम या भागामध्ये पावसाची शक्यता आहे 18 तारखेला. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी, वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा, करंजा या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. तर इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये मात्र आता इकडं 18 तारखेला जास्त व बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे 18 तारखेला. तर बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या भागामध्ये मात्र 18 तारखेला तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. हा जो भाग आहे ह्या भागापासून
ह्या भागापासून खालीच 18 तारखेला पावसाची जास्त शक्यता, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर वरच्या भागामध्ये मात्र तुरळकच ठिकाणी पावसाची शक्यता. तसेच इकडं नाशिक ह्या भागामध्ये एखादं झाला तरी एखाद्या ठिकाणी जिल्ह्यातून एखाद ठिकाणी पावसाची शक्यता असे आहे. मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. तर 19 तारखेला अजून थोडं वातावरण वाढण्याची शक्यता. 19 तारखेला जालना जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता, जालना जिल्ह्यामध्ये एखाद 2 ठिकाणी, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि ह्या खालच्या भागामध्ये तर बऱ्याच ठिकाणी 19 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील 19 तारखेला, पुणे जिल्ह्यामध्ये सासवड, दौंडी, बारामती या भागामध्ये, कर्जत या भागामध्ये एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे 19 तारखेला. जालना जिल्ह्यामध्ये एखाद 2, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये एखाद 2 ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. क्षेत्रांशी मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाहीये. फक्त वाऱ्या कावदनामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते त्याच्यामध्ये जास्त. तर पाऊस असा जास्त नाहीये. तर नाशिक या भागामध्ये पण 19 तारखेला पावसाची शक्यता नाही. झाला तरी एखाद्या ठिकाणी नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरचा जो पश्चिम दक्षिण भाग आहे, शिर्डी, राहता या भागामध्ये एखाद 2 ठिकाणीच पावसाची शक्यता, अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. आता 20 आणि 21 तारखेला हे वातावरण, हे जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये थोडी इथून खाली जास्त राहणार आहे. 20 आणि 21 तारखेला अकोला, अमरावती, बुलढाण्याचा पूर्व भाग, तसेच परभणीचा काही भागामध्ये, सर्वच भागामध्ये नाही, परभणीच्या आणि बीडच्या काही भागामध्ये, लातूर, धाराशिव या भागामध्ये थोडी जास्त. तर चंद्रपूर सर्वात जास्त 20 आणि 21 तारखेला गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये मात्र मेघगर्जनेसह चांगला जोरदार पाऊस पडू शकतो. तिथे जवळपास 25 ते 30 ते 40 मिलीमीटर पर्यंत काही ठिकाणी, एखाद 2 ठिकाणी पावसाची शक्यता. वरच्या भागामध्ये मात्र इकडे पण पावसाची शक्यता कमीच आहे. 20 आणि 21 तारखेला नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार या भागामध्ये तुरळकच झालाच तर क्वचितच पावसाची शक्यता. अशा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही वरच्या भागामध्ये. पण वरच्या भागातल्या शेतकऱ्यांनी मात्र सावध दक्षता देखील राहायचं आहे, कारण वादळी स्वरूपामध्ये पावसाचं क्षेत्र कमी आहे. इथे पाऊस कमी आहे, पण तापमानामुळे वादळ होऊ शकते, त्याच्यामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होऊ शकते. त्यामुळे वरच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज हा लक्षात घ्यायचा. तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, ठाणे या भागामध्ये मात्र पूर्ण 21-22 तारखेपर्यंत देखील पावसाची शक्यता नाही. तर हा झाला आपला अंदाज 21-22 तारखेपर्यंतचा. धन्यवाद शेतकऱ्यांनो.